नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, समाज कल्याण विभागाच्या आपण अनेक स्कॉलरशिप मध्ये दरवर्षी प्रस्ताव सादर करत असतो, परंतु आता या स्कॉलरशिप या शिष्यवृत्ती ऑनलाईन झालेल्या आहेत, त्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ आहे। समाज कल्याण विभागाच्या इयत्ता 9वी व 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, त्याचबरोबर साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेतील शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे परीक्षा शुल्क या सर्व शिष्यवृत्ती आता ऑनलाईन झालेल्या आहेत आणि या शिष्यवृत्तीसाठी राज्यातील सर्व शाळांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एज्युकेट भारत या चॅनलला आपण पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावं आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करावं। मित्रांनो, हे आपले सरकारचे महा डीबीटी पोर्टल आहे आणि या पोर्टलवर आपल्याला शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी premetric.mahaIT.org/login हे URL आहे आणि इथे जर तुम्ही डाव्या साईडला बघितलं तर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन फॉर प्री मॅट्रिक स्कीम्स याचा एक लॉगिन आयडी दिलेला आहे आणि सोबतच एक डिफॉल्ट पासवर्ड पण दिलेला आहे। इथे शाळांना रजिस्ट्रेशन करायचं आहे। अप्लिकंट लॉगिन हिअर या ठिकाणी जे युजर नेम असेल ते युजर नेम प्री मॅट्रिक युडास कोड आणि प्रिन्सिपल असं आयडी असेल, या ठिकाणी युजर नेम एंटर करतो आहे। 27 नंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा युडास कोड टाकायचा आहे आणि डिफॉल्ट पासवर्ड pass@123 कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉगिन हिअर वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक चेंज पासवर्ड हा स्क्रीन येईल। या ठिकाणी मुख्याध्यापक यांचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि त्याचबरोबर आधार नंबरला जो मोबाईल कनेक्ट आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर एंटर केलेला आहे आणि आधार नंबरला लिंक जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा मी एंटर केलेला आहे। नवीन पासवर्ड दोन्ही ठिकाणी मी टाकलेला आहे। गेट ओटीपी फॉर आधारवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक ओटीपी मोबाईल नंबरवर जाईल आणि तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। ओटीपी एंटर केल्यानंतर तो ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे, नवीन पासवर्ड क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला परत एकदा युजर नेम आणि नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन हिअर वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल। हे आपले सरकार महा डीबीटीचं पोर्टल आहे आणि ज्या शाळेचं आता आपण रजिस्ट्रेशन केलं त्याचा हा डॅशबोर्ड आहे। या डॅशबोर्ड वर सर्वात वर शाळेचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि राईट साइडला शाळेचा युडास कोड पाहायला मिळेल। मित्रांनो, डॅशबोर्ड वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, किती योजनांसाठी अप्लाय करण्यात आलेला आहे, किती विद्यार्थी अजूनही पेंडिंग आहेत, किती विद्यार्थ्यांचं अजूनही अप्लिकेशन झालेलं नाही आहे, या सर्व बाबी तुम्हाला या लॉगिनला पाहायला मिळतील। त्याच्यानंतरचं नेक्स्ट काम आहे स्कूल प्रोफाईल। या स्कूल प्रोफाईल वर आपल्याला जायचं आहे। इथे गेल्यानंतर शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल। ही इन्फॉर्मेशन सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टल वरून घेतलेली आहे। यामध्ये काही बदल असू शकतो, जो बदल असेल तो बदल आपल्याला इथे नोंदवायचा आहे। शाळेचा युडास कोड आलेला आहे, शाळेचं नाव आहे, शाळेचं मॅनेजमेंट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शाळेचं सब मॅनेजमेंट आहे, स्टेट दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, तालुका आहे। इथे तुम्हाला शाळेचा विलेज सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर स्कूल ऍड्रेस दिलेला आहे, यामध्ये आपण बदल करू शकणार नाही आहे। पिन कोड तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे। शाळेचा ईमेल आयडी तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मुख्याध्यापक यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला एंटर करायचा आहे। शाळेची वेबसाईट असेल तर ती तुम्ही इथे एंटर करू शकता। स्कूल रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे एंटर करू शकता। शाळेचं स्थापना वर्ष आपल्याला एंटर करायचं आहे। जर माहित असेल तर एंटर करा, माहित नसेल तर एंटर करण्याची गरज नाही। शाळा ज्या बोर्डाची असेल तो बोर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे। ही शाळा कोणत्या क्षेत्रामध्ये येते ते क्षेत्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। ही अदर या क्षेत्रामध्ये येते म्हणून मी अदर सिलेक्ट केलेला आहे। स्कूल कॅटेगरी मध्ये त्रुटी
सुट्टी आहे, पण त्याबद्दल आपण सध्या विचार करण्याची गरज नाही. शाळा मिलिटरी स्कूल आहे का ते आपल्याला नोंदवायचं आहे. ही शाळा मिलिटरी स्कूल नाही म्हणून नो केलेलं आहे. ही शाळा ITI आहे का, तर ही शाळा ITI नाही म्हणून नो केलेलं आहे. इथे मुख्याध्यापक यांचं पूर्ण नाव नोंदवायचं आहे, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे आणि मुख्याध्यापक यांचा ईमेल ID सुद्धा नोंदवायचा आहे. या सर्व बाबी नोंदवल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जो मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे मुख्याध्यापक यांचा, त्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यासाठी OTP प्राप्त करून घ्यायचा आहे. गेट OTP फॉर मोबाईल नंबर वर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक OTP मोबाईलवर जाईल. तो OTP आता आपल्याला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर त्या OTP ला आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे आणि हा OTP व्हेरीफाय झालेला आहे, म्हणजे मोबाईल व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर ईमेल वर एक OTP आपल्याला सेंड करायचा आहे आणि तो ईमेल ID आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP सेंड झालेला आहे. ईमेल वर जो OTP प्राप्त झाला तो आपण एंटर केलेला आहे आणि या OTP ला आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल ID सुद्धा आपला व्हेरीफाईड झालेला आहे. नंतर आपल्याला स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशन म्हणजे शाळेमध्ये जे लिपिक असतील त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला एंटर करायची आहे. परंतु साधारणतः जिल्हा परिषद किंवा नगर परिषद शाळांमध्ये शाळांना क्लर्क नाहीत, लिपिक नाहीत आणि त्यामुळे मुख्याध्यापक यांना इथे स्वतःचं नाव आणि स्वतःचाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्यावा लागेल. मी परत एकदा मुख्याध्यापक यांचं नाव इथे एंटर करतो आहे, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर मी एंटर करतो आहे आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक यांचं ईमेल ID सुद्धा मी एंटर करतो आहे. परत एकदा आपल्याला मोबाईल नंबरवर OTP पाठवायचा आहे आणि तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. गेट OTP वर मोबाईलवर OTP आलेला आहे आणि तो एंटर करून मी त्याला व्हेरीफाय करतो आहे आणि हा नंबर सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल ID एंटर करायचा आहे, ईमेल ID एंटर करतो आहे आणि OTP वर रिक्वेस्ट पाठवतो आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आणि स्कूल क्लर्क यांचा मोबाईल नंबर सेम असता कामा नये आणि त्यामुळे शाळेमध्ये जे दुसरे शिक्षक असतील त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल ID आपल्याला इथे एंटर करावा लागेल. नवीन ईमेल ID मी एंटर केलेला आहे आणि गेट OTP वर मी क्लिक करतो आहे. OTP सेंड झालेला आहे आणि हा जो नवीन OTP आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. OTP एंटर केलेला आहे. व्हेरीफाय OTP फॉर ईमेल ID वर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा ईमेल सुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे. आपण जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी एंटर केलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आता आपल्याला सेव्ह करायची आहे. सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक मेसेज येईल, स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली. ओके या टॅब वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण जी इन्फॉर्मेशन आता भरलेली होती ती सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला जर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर किंवा आणखीन कुठल्या इन्फॉर्मेशन मध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल सुद्धा आपण सेव्ह केल्यानंतर सुद्धा करू शकता. त्याच्यानंतरचं नेक्स्ट काम आहे स्टुडंट प्रोफाईल. स्टुडंट प्रोफाईल वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर स्टँडर्ड्स पाहायला मिळतील. आपण पहिला वर्ग सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी वेगवेगळे कास्ट दिलेले आहेत. एक कास्ट आपण सिलेक्ट करूया, परंतु सध्या आपण अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन करत आहोत म्हणून आपण SC या कास्ट वर सिलेक्ट करू. मेल किंवा फिमेल जो काही विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये या कॅटेगरीचा असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याचा सरळ ID आपल्याला एंटर करायचा आहे आणि सरळ ID एंटर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची आपल्याला माहिती पाहायला मिळेल. तर चला आपण एका विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन भरून पाहूया. त्यासाठी आपल्याला education.maharashtra.gov या सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल वर जावं लागेल. इथे जाऊन स्टुडंट पोर्टलला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचा जो लॉगिन ID आणि पासवर्ड आहे त्याच्यानी लॉगिन करायचं आहे. मी स्टुडंट पोर्टलला लॉगिन करतो आहे. लॉगिन केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट एंट्री मध्ये अपडेट स्टुडंट्स डिटेल यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून एक इयर सिलेक्ट करायचा आहे, एक वर्ग घ्यायचा आहे आणि एक डिव्हिजन सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थी ST संवर्गातील आहेत. समजा मी एका विद्यार्थ्याचा स्टुडंट ID घेतलेला आहे. हा विद्यार्थी ST संवर्गाचा आहे. आता आपण MahaIT पोर्टलला परत जाऊ. पहिला वर्ग आपण सिलेक्ट केलेला आहे. इथे कॅटेगरी ST सिलेक्ट करू. मुलगा मेल आहे म्हणून मेल सिलेक्ट केलं. इथे सरळ ID पेस्ट केली आणि शो या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विद्यार्थ्यांची माहिती पाहायला मिळेल. इथे अपडेट आधारवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचा आधार आहे की त्यांच्या पालकाचा आधार आहे तो आपल्याला
फाइंड आउट करायचं आहे. सरळ प्रणाली आणि युडायस पोर्टल वर आपण विद्यार्थ्यांचे आधार ऑलरेडी व्हेरीफाय केलेले आहेत, ते व्हॅलिड पण झालेले आहेत आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आधार नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि एंटर करून मग ओटीपी वर आपल्याला क्लिक करायचा आहे. तो ओटीपी त्या विद्यार्थ्यांकडे जाईल आणि मग तो ओटीपी एंटर करून आपल्याला त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन करायचं आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्याला शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यामुळे आपण शाळांचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन करून घ्यावं, व्हेरिफिकेशन करून घ्यावं. पुढे या विद्यार्थ्यांना आपण कोणकोणत्या स्कीम मध्ये बेनिफिट्स देऊ शकतो याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करणार आहे. तोपर्यंत आपण एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्व माझ्या शिक्षक बांधवांना शेअर करावा, जेणेकरून सर्व शाळांना शाळांचं रजिस्ट्रेशन करणं सोपं जाईल. सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.